मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात दिवसभरातील घडलेल्या घडामोडी आणि ठळक बातम्या। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात आपण एक चोरीची गंभीर घटना। दर्शकांनो, या आधुनिक काळात सुद्धा चोरांची शक्कल चोरी करण्यासाठी आधुनिक झाली असून चोरी करत असताना त्या घरची संपूर्ण माहिती घेणे, त्याला पाळत ठेवून संधीचा फायदा घेऊन त्या घरची किंवा दुकानाची चोरी करणे असा प्रकार नेहमी घडतच असतो। दिग्रस तालुक्यातील देऊरवाडा या ठिकाणी राहणारे शेख कलीम हे संपूर्ण कुटुंबासह नागपूरला एका घरगुती कामानिमित्त गेले असता याचाच गैरफायदा घेऊन अक्षरशः त्यांच्या घरातील सोने चांदी घरगुती वस्तू किचन मधल्या साहित्यासह जवळपास 4 लाखाची चोरी झाल्याचे उघड झाले। चोरांनी अगदी शिथापीने घरातील मौल्यवान वस्तूसह इतर साहित्याची चोरी झाल्याची माहिती शेख कलीम यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला सदर चोरीची माहिती दिली आणि दिग्रस पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून ठाणेदार शिवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात या चोरीचा तपास पुढील प्रकारे चालू आहे। दुसऱ्या एका दुःखद घटनेमध्ये पाहूयात आपण शहरातील संभाजीनगर या भागात राहणाऱ्या तरुणांनी चक्क आपल्या राहते घरातच गळफास घेऊन जीवन यात्रा संपवण्याची घटना घडली। मृतक दीपक सुभाष मोरे वय वर्ष 30 यांचे वडील सुभाष तुकाराम मोरे यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली। त्यावरून मृतकाचे वडील यांच्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा मृतक दीपक हा नेहमी दारू पिऊन असायचा, तो दारूच्या आहारी गेला होता, कदाचित याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती दिग्रस पोलिसात नोंदवली आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल, सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।